नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटाची. आणि हा चित्रपट मी काल बघितला म्हणून तुमच्याशी माझा अनुभव शेअर करतोय. खरं तर या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाला होता तो डिसेंबरमध्ये आणि तो किती चालला हे तुम्हाला माहिती आहे. जवळपास 900 कोटीचा त्याने व्यवसाय केला आणि भारतातला तो सर्वात मोठा यशस्वी हिंदी चित्रपट म्हणून त्याच्या नावावर हा विक्रम जमा आहे. त्यामुळं या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल विशेष आकर्षण होतं, विशेष उत्सुकता होती. त्यामुळे त्याच्यामध्ये काय वाढून ठेवलं ह्याची आपल्याला कल्पना होती. तरी पण हा चित्रपट सर्वांनी बघायलाच हवा असं प्रत्येकाला वाटत होतं आणि त्याप्रमाणे हा चित्रपटही मी बघितला. मला काय वाटलं ते मी आधी सांगतो. म्हणजे जनरली आपल्याकडे काय होतं, एखादी चांगली कादंबरी वाचली ना की आपल्याला ती कादंबरी वाचत असताना छान चित्रपट पाहिल्याचा फील येतो. पण मला यावेळी थोडं उलटं झालं. हा सिनेमा पाहत असताना मला एखादी महाकादंबरी आपण वाचतोय का काय असं वाटलं. त्याचं कारणही तसं आहे, कारण कादंबरीमध्ये जसे एपिसोडिक असते, छान प्रकरणं असतात, तशी प्रकरणं ह्या चित्रपटात आहेत. आणि दिग्दर्शक आदित्य धारने हा जो सगळा घटनाक्रम आहे ना तो खूप सुंदर रीतीने उलगडलेला आहे. नाही तर काय होतं, चित्रपटामध्ये आपल्याला वेळेची मर्यादा असती. त्यामुळे कोणताही लेखक दिग्दर्शक प्रत्येक घटना पटपट सांगायचा प्रयत्न करतो. पण इथं दिग्दर्शक आदित्यला कसलीही घाई नाहीये. त्यांना आपल्याला जे काही प्रसंग सांगायचे ते त्यांनी अतिशय उत्तम, सावकाशपणे आणि खोलपणे सांगितलेत. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आलाय. त्यामुळे मला हा चित्रपट पाहताना एक महाकादंबरी वाचतोय की काय असा फील आला. आणि मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या चित्रपटामध्ये सगळ्या गोष्टी जमून आल्यात. म्हणजे लेखन, दिग्दर्शन, त्याच्यानंतर ह्याच्या तांत्रिक घडामोडी चांगल्या आहेत, पार्श्वसंगीत चांगलं आहे. दिग्दर्शकांनी 90s मधल्या हिट गाण्यांचा आणि पॉप सॉंगचा अतिशय चांगला उपयोग करून घेतलेला आहे. तर अशी सगळी भट्टी जमून आली आहे. मी आणखी तपशिलात जाऊन सांगणारच आहे. तत्पूर्वी मी ह्याचं कथानक अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे स्पॉयलर्स हे करून. पहिला भाग तर तुम्ही बघितलेलाच आहे. दुसऱ्या भागात ती मुख्य व्यक्तिरेखा जी आहे, जसक्रित हा लष्करामधला, म्हणजे लष्करात भरती होण्याची इच्छा असलेला तरुण आहे. परंतु तिथल्या लोकल पॉलिटिक्सचा त्याला फटका बसतो आणि तिथला जो एक राजकीय नेता आहे तो या जसक्रितच्या वडिलांची हत्या करतो आणि त्याच्या बहिणीवर त्याचे जे काही साथीदार आहेत ते अत्याचार करतात. तर सुडाने पेटलेला जसक्रित या जो काही लोकल पॉलिटिशियन आहे त्याच्यासह त्याच्या साथीदारांना ठार मारतो. हा सर्व जो घटनाक्रम आहे ना हा खूप जबरदस्त आहे. म्हणजे जवळपास चित्रपटाची 40 मिनिटं ह्या भागावर दिग्दर्शकांनी खर्च केलेली आहेत. आणि हा सगळा भाग जो आहे तो प्रचंड इम्पॅक्टफुल आहे. त्याच्यानंतर जसक्रितला काय न्यायालयीन कारवाई सुरू होती, त्याला शिक्षा होती आणि तो जेलमध्ये जातो 2 वर्षांसाठी. त्याच्यानंतर ह्या चित्रपटात एक महत्वाचा ट्विस्ट आहे की जो ह्या चित्रपटाला वेगळ्या लेवलला घेऊन जातो. एक व्यक्ती अशी येते ज्यांचं मी नाव तुम्हाला रिव्हील नाही करत. ती व्यक्ती या जसक्रितची ऑपरेशन धुरंधरसाठी निवड करते आणि मग हा 2000 मध्ये सुरू झालेला प्रवास अचानक आपल्याला 2009 मध्ये घेऊन जातो. त्यावेळी पहिल्या भागात जो मृत्यू पाहिलेला आहे, ज्याचा मृत्यू झालेला आहे, रहमान, अक्षय खन्ना, तो सीन आपल्याला तिथं बघायला मिळतो त्याच्या अंत्यसंस्काराचा. आणि तिथून हा जसक्रित, आणि आता त्याला एक नवीन नाव मिळालंय बरं का. तर अशी दुहेरी ओळख असलेल्या जसक्रितचा सगळा सुडाचा प्रवास तिथून सुरू होतो. तर हा जो प्रवास आहे त्या प्रवासात जसक्रित फक्त तिथला लोकल डॉन बनता तो कराचीचा डॉन बनतो आणि त्याच्या ह्या सगळ्या कारनाम्यामुळं पाकिस्तानमधलं जे राजकीय वर्तुळ आहे ते हादरतं आणि त्याचं लक्ष तो वेधून घेतो. आणि पुढं जे काय घडतं ते तुम्ही चित्रपटातच बघा. तर अशी साधारण ढोबळ गोष्ट आहे या चित्रपटाची. आणि मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे दिग्दर्शक आदित्य धारने हा सर्व घटनाक्रम अतिशय सफाईदारपणे लिहिलाय, दिग्दर्शित केलाय. त्याला त्याचे जे संवाद आहेत ते खूप छोटे छोटे आहेत. बॅकग्राऊंडला हिंदी गाणी आहेत, त्यामुळं खूप
इम्पॅक्टफुल आहे. पटकथा खूप वेगवान आहे, ती धडाधड पुढं पळती, आपल्याला विचार करायला वेळही मिळत नाही आणि अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे असंच आहे. आणि मला ह्याचा शेवट खास करून आवडला, कारण आपल्याकडे काय होतं, जनरली एखाद्या लोकप्रिय हिंदी चित्रपटामध्ये नायकाने खलनायकाला सूड घेतल्यानंतर त्याची फॅमिली येते आणि तो गोड शेवटावर चित्रपट संपतो. परंतु धुरंधरमध्ये असं झालेलं नाही. इथंही आदित्य धारने वेळ घेतलाय आणि आपल्या जयश्रीचा जो मेन हिरो आहे त्याच्या मनातली भावना त्यांनी खूप छान पद्धतीने चितारल्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट आणखी वेगळ्या उंचीवर आपल्याला घेऊन जातो. पहिला भाग निसंशय गाजवला होता तो अक्षय खन्नाने, तो या भागात नाहीये, पण त्याची उणीव अजिबात जाणवू न देण्याची काळजी घेतली आहे ती रणवीर सिंग, जो पहिल्याही भागात होता. त्याच्यानंतर अर्जुन रामपाल आहे, ह्याच्यात राकेश बेदी आहेत आणि संजय दत्त आहे. रणवीर सिंग हा चित्रपट नव्हे, ही भूमिका खूप जगलाय, त्यानं आपला जीव ओतलाय. त्या प्रत्येक फ्रेममध्ये त्याचा आपल्याला ठसा जाणवतो. आणि काय म्हणतो, म्हणजे एखाद्या कलाकारांना आपलं बेस्ट देण्यासाठी किती मेहनत घ्यायला हवी त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण म्हणावं लागेल. मला त्याच्या खालोखाल परफॉर्मन्स आवडला तो राकेश बेदी यांचा. खरं तर राकेश बेदी यांची करिअर आता 4 दशकांची आहे, पण त्यांना आतापर्यंत जे रोल मिळत होते ते सगळे कॉमेडीच्या धर्तीचे रोल होते. त्यामुळे मला वाटतं की या धुरंधरच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात त्यांना अशा वेशभूषेत किंवा अशा कॅरेक्टरमध्ये आपल्याला पाहायला देणं, ह्याचं खरं क्रेडिट हे दिग्दर्शकाचं आणि कास्टिंग डिरेक्टरचं आहे. आणि त्याच्यानंतर राकेश बेदींनी कमाल केली आहे. म्हणजे पहिल्या भागात ते चांगलेच होते, पण दुसऱ्या भागात ते आणखी पुढे निघून गेलेत. त्यांच्या करिअरचा हा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. संजय दत्त यापूर्वी काही भूमिकांमध्ये चांगला आपल्याला वाटला होता, ह्या चित्रपटातही तो तसाच आहे, उत्तम काम केलंय. अर्जुन रामपाल सरप्राईज आहे, त्याने आपली सर्व एनर्जी या चित्रपटात लावलेली आहे. थोडक्यात अभिनयाच्या पातळीवर हा जमलेला आहे. आता तुम्ही म्हणाल या चित्रपटात खटकणाऱ्या काही गोष्टी नाहीतच का? आहेत, नक्कीच आहेत. आणि मला वाटतं की मला खटकलेली गोष्ट म्हणजे गाणी संगीताबद्दल मी उल्लेख केला, म्हणजे स्वतंत्र संगीत हवं ना, ते तेवढं इम्पॅक्टफुल नाहीये. ते आणखी चांगलं असायला होतं जे पहिल्या भागात आहे. त्याच्यानंतर मला आणखीन एक खटकलेली गोष्ट म्हणजे आदित्यने काही घटना जरा जास्त लांबवलेल्या, त्याची गरज होती का? किंवा जो त्यातला जो हिंसाचार आहे तोही काही ठिकाणी खूपच जास्त वाटतो. तो कथेची तेवढी गरज होती का, असाही आपल्याला प्रश्न पडतो. त्यामुळं अशा काही त्रुटी आहेत. आणि दुसऱ्या भागात मला आणखीन एक गोष्ट जाणवली, त्यात आपल्याकडे ज्या वास्तव घटना घडल्या होत्या ना, म्हणजे नोटबंदी असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल, असे काही रेफरन्सेस आपल्याला दिसतात आणि त्याचा सिनेमाच्या घटनाक्रमाशी संबंध जोडलेला आहे. त्यामुळे नॉर्मल ऑडियन्सला हा चित्रपट पाहताना खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करतो. अर्थात काहींना हा प्रचार की थाटाचाही घटनाक्रम वाटू शकतो, पण आदित्य धारला तसंच दाखवायचंय. तर मला वाटतं की फिल्म मेकर ज्या पद्धतीने दाखवतो तो विचार करून ते त्यानं पडद्यावर कसं मांडलंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे जरी प्रचार की थाटाचा काही भाग असला तरी तो कथानकात बऱ्यापैकी जेल झालेला आहे. त्यामुळे दुसरा भागही खूप चांगला झालाय. तर थोडक्यात ओव्हरऑल हा चित्रपट जमून आलेला आहे आणि मी या चित्रपटाला 4 स्टार देतोय. तुम्ही अवश्य बघा आणि हिंदी चित्रपटांच्या इतिहासात हा काहीतरी चित्रपट मोठा धमाका करेल असं मला तरी वाटतं. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. आणि मुख्य म्हणजे तारांगण चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे चांगले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू.